बक्षीस पात्र फेरीमध्ये गेलात, कसं वाटतं? हरलात तर कसं वाटतंय? असं काय नाही, गेम होता, गेम झाला त्यांचा. कॅच ड्रॉप नसते झाली तर मॅच नक्की आम्ही जिंकलो असतो. जब्यात मॅचच्या दिशेने चालू असलेली मॅच, एका बाजूला बीसीसी गोगवे तर दुसऱ्या बाजूला कोंडवडे 11 कोंडवडे. थँक्यू सो मच. मॅचच्या दिशेने वळूयात, जिथे आपण पाहायला गेलं तर बीसीसी गोगवे आणि कोंडबळे 11 कोंडबळे. पहिल्या बॉलवरती आपण पाहायला गेलं तर सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय. पुढचा बॉल लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय, बैठक फटका सजवलाय आणि बॉलला पाठवलंय सीमा पार. मिळतील धाबा 6. येतोय हा षटकार. षटकार आलाय. 7 धाबा धावफलकावरती लागलाय. पुढचा बॉल बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने मात्र ढकलून दिलाय गली रिजन मध्ये. तिथे एक धाव मात्र नक्कीच येते. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवतंय, जाऊन पोहोचलंय 8 या धावसंख्येवरती. राहुल गोलंदाजी मार्ग वरती पाहायला मिळतोय, परंतु तिथे आपण पाहायला गेलं तर अंजनच्या पाठमधून मात्र एक जबरदस्त षटकार पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण. ओहो, इथे फटका फसला होता. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, तिथे काय घडलं? येस, रनआउटच्या स्वरूपात बॅटर आउट होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे आपण पाहायला गेलं तर बॅटर रनआउट स्वरूपात बाद होतोय. ओहो, शरीराचा वेध घेताना हा बॉल मात्र पाहायला मिळाला. 9 सेकंड एंडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परंतु जबरदस्त फेकी तिथे पाहायला मिळाली. चांगला कमबॅक या गोलंदाजी मार्क वरती मात्र नक्कीच करत असताना मात्र राहुल, कारण षटकार आला, परंतु त्यानंतर मात्र चांगले टप्पे, लाईन लेंथ मात्र अचूक टप्प्यावरती ही गोलंदाजी मात्र जरूर पाहायला मिळाली. संपूर्ण पाठीमागे आपण पाहायला गेलं तर यष्टांच्या पाठीमागे स्लीप मध्ये संतोष देसाई आहेत आणि संपूर्ण टीमची पाठीमागून दुरा सांभाळत असताना ऑन साइडला अलॉंग द कार्पेट पद्धतीने मिडविकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली फेकी, चांगला स्टॉप तिथे करत असताना मात्र पाहायला मिळेल. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवतोय, जाऊन पोहोचतोय 1 11 धावा. डबल डिजिट मध्ये स्कोर बघतोय आपण. पहिलं षटक समाप्त. राहुल यांचं आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 11 धावा. लॉस ऑफ दी 1 विकेट. अर्थातच टीम कोंडवळे 11 संघ.
की गोलंदाजी मार्क वरती मात्र सज्ज होत असताना मात्र पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकासाठी जिथे आपण पाहिलं गेलं तर टीमची धावसंख्या 11 झाली आहे. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर सुरुवात चांगली केली एमबी मडीनं. ज्या पद्धतीने मात्र पहिल्या षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न केला, एक षटकार जरूर आला परंतु तिथे एक विकेट देखील जरूर आली. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे सी कॉर्नर मधून चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. तिथे देखील आपण पाहायला गेलं तर 2 धाबा येत असताना मात्र चांगली रनिंग बिटवीन विकेट, 2 धाबा आणि या 2 धाब्याने धावफलक 13 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचले 13. यॉर्कर कोदून काढण्याचा प्रयत्न होता, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलाय. सतीक यॉर्कर पाहायला मिळाला. ओहो, टप्पा पडल्यानंतर राईज होतोय, काटा बदलतोय, मार्ग बदलतोय, फलंदाजाला समजलाच नाहीये. अगदी टप्पा पडल्यानंतर बीट करून पाठीमागे चाललाय. यष्टीरक्षकांच्या हातामध्ये डॉट बॉल. सबन डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल. जबरदस्त गोलंदाजी गणेश यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच पाहायला मिळते. ज्या पद्धतीने मात्र बॉल हाताळले जातात ना, अगदी प्रत्येक टप्पा, प्रत्येक लाईन वरती ही गोलंदाजी मात्र गणेशच्या माध्यमातून मात्र सुरू आहे. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर पिचिंग मात्र पाहायला मिळाली. पंचाचा इशारा व्हाईट बॉल. अवंत धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव नक्कीच पाहायला मिळतोय. परंतु जिथे गणेशचा विचार केला ना, अगदी 10-12 पावलाचा रनअप आणि त्यानंतर मात्र बॉल रिलीज करण्याची पद्धत आपण पाहिली ना, अगदी चांगली गोलंदाजी. त्यावेळेस आपटलाय बॉल. ऑफ ट्रॅकर चेंडू होता. टॅप फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय बॅट्समनच्या माध्यमातून देखील. गोलंदाजी मार्क वरती गणेश आणि बॅटिंग मध्ये देखील गणेश पाहायला मिळतोय. स्लॉट मध्ये होता, मोठ्या फटक्यासाठी गेलेत, उंच पुरा आणि अप्रतिम असा झेल तिथे पकडलाय प्रेमच्या माध्यमातून. प्रेम देसाई होते त्या ठिकाणी आणि कुठलीही चुकी केली नाहीये. उंची जास्त, लांबी तिथे कमी मिळाली या फटक्यावरती गणेशला आणि गणेशने गणेशची विकेट प्राप्त केली आहे. मात्र पाहायला मिळतोय प्रेम देसाई, फिरकीचा जादूगार. उलटॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेला स्टेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. पहिल्याच बॉल वरती एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. इरादे स्पष्ट केलेत पहिल्याच बॉलवरती आणि चौकाराने षटकाची सुरुवात केली आहे. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 19 या धावसंख्येवरती, 19. ऑफ स्टिकच्या बाहेर टाकलाय.
व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव स्कोर कार्ड वरती नक्कीच ऍड होईल. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 20-22-0. ओहो, इथे लॉफ केलंय बॉलला, पूर्णपणे उंच पुरा केलाय. कॅचेचा कॉल होता, कॅच तिथे ड्रॉप झाली आहे, परंतु बॅकअप चांगला पाहायला मिळतंय. प्रयत्न चांगला केला गेला होता, परंतु एलिव्हेशन या फटक्यावरती मात्र भेटलं नाहीये. खोदून काढण्याचा प्रयत्न ऑन साइडला बळवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, चांगलं प्रोटेक्शन, परंतु बॅकअप आहे जबरदस्त. ही खासियत आहे टीम गोगवे संघाची, कारण बॅकअप महत्वाचं असतं. मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी तुम्ही क्षेत्ररक्षण करतात आणि तेच बॅकअप मात्र टीम गोगवेच्या माध्यमातून टीम स्पिरिट पाहायला मिळते. 24 धावा धावफलकावरती लागलाय. 24. पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर राईज होतोय, काटा बदलतोय, मार्ग बदलतोय. हा बॉल आलाय डॉट. लेग कटरचा वापर मात्र जरूर केला गेलाय. प्रेम देसाई यांच्या माध्यमातून एक उगवता सितारा. आणखीन एक चांगला बॉल तिथे पाहायला मिळाला. चौकाराने सुरुवात केली होती प्रेम यांनी, परंतु त्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना मात्र गोलंदाज प्रेम देसाई जबरदस्त कमबॅक आपल्या टीमच्या माध्यमातून मात्र केलं गेलंय. लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. गणेश आहे तो, व्हॉट अ कॅच, रिले कॅच, जबरदस्त झेल तिथे पकडलाय गणेशच्या माध्यमातून आणि बॅटर आउट. व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सायकल दिली आहे. बायसायकल मालिकावीर सायकल सौजन्य सन्माननीय आदरणीय आनंद राजकुमार मुंदडा साहेब उद्योजक त्यांचा टप्पा पडल्यानंतर अगदी बीट करून पाठीमागे चाललाय. बरोबर यष्टी रक्षक हातामध्ये डॉट बॉल. पहिला बॉल गौरवच्या माध्यमातून पहिला बॉल डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 3.1 चा खेळ झाल्यानंतर जाऊन पोहोचले 24. प्रत्येक वेळा यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट पद्धतीने समोरच्या दिशेने फटका सजवलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय, परंतु फेक ही थोडीशी लेट पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्यात, वेगाने 2 धावा कंप्लीट केल्यात आणि या 2 धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय, ते म्हणजे 26 या धावसंख्येवरती. लॉफ केलाय बॉलला आणि बॉल निघून चाललाय अगदी एक हॅलो चेक. येस,
बाउंड्री आली आहे, चौकार येत असताना मात्र पाहायला मिळालाय आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसवतंय, जाऊन पोहोचतंय. ते म्हणजे 33-0, 30 धाबा. पाठीमागच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते, अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय. तिथे 2 धाबा कंप्लीट. 32 धाबा. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत, पाहावं लागेल या 2 बॉल वरती मात्र किती धाबा अंकित केल्या जातील. या संघातून कोणता संघ विजेते होतील हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं असेल आणि पटतुंबीशी 2 हात करेल संघ. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बीट करून पाठीमागे टॉट बॉल. इथे हलकासा बॅटला बहुतेक ब्रश झालाय आणि कॉट बिहाइंड द विकेट. बॅटर आउट होत असताना मात्र पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील केली आणि अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला आणि ती अपील पंचांनी उचलून धरली आणि बॅटर आउट झालाय. तितकंच महत्वाचं आहे आणि एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न टीम कोंडबळे 11 संघाकडनं मात्र होईल. शेवटचा बॉल गौरव याच्या माध्यमातून. शेवटच्या बॉलवरती अगदी आपण पाहायला गेलं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटच्या बॉलवरती रनआउट सोबत बॅटर आउट होतोय आणि टीमची धावसंख्या मात्र आपण पाहिली तर 32 विजयासाठी 24 चेंडू बीसीसी गोगवे संघाला मात्र करायचे धावा 33. 24 बॉल मध्ये 33 धावांचं टार्गेट सेट केलंय टीम कोंडबळे 11 या संघाने. आणि पुढे आपण सत्कार समारंभाकडे जिथे आपण पाहायला गेलं तर आपल्या मुख्य व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून या रायरेश्वर चषकामध्ये पालिकावीर सायकल सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं, उद्योजक सन्मानी आदरणीय आनंद राजकुमार मुंदळा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा युचित सन्मान आपण करूयात. मायेची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. आनंद राजकुमार मुंदळा साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मालिकावीर सायकल सौजन्य मात्र देण्यात आलं आणि त्यांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. माईची आपुलकी शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा युचित सन्मान. रायरेश्वर चषक 2026 पर्व क्रमांक 3 मध्ये मॅचच्या दिशेने जाऊयात. जिथे आपण पाहिलं तर एका बाजूला टीम बीसीसी गोगवे संघ तर दुसऱ्या बाजूला कोंडबळे 11 संघ आणि
प्रतिष्ठान दोंडेवाडी आयोजित सन्माननीय आदरणीय महेशदादा पाटील या पाहायला मिळत आहेत. जिथे आपण पाहायला गेलं तर अंजन आणि गोलंदाजी मार्क वरती अंजन सज्ज होत असताना मात्र पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती तो सज्ज होईल. तर बीसीसी गोगवे संघाकडनं मात्र सलामीची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला मात्र पाहायला मिळतोय गणेश आणि गौरव. तेहतीस धावांचं टार्गेट सेट केलंय टीम कोंडवळे 11 संघाने. येणारे 24 बॉल आणि 33 धावांची गरज आहे टीम विजयासाठी बीसीसी गोगवे संघाला. वळूया मॅचच्या दिशेने. अंजनचा पहिला बॉल गणेश यांच्यासाठी. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न झालाय. उंच पुरा गेलाय आणि पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार ठरतोय. गणेशला जावं लागेल माघारी. पहिल्या बॉल वरती गोल्डन डक. बॉल अगदी आपण पाहायला गेलं तर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसला आणि अप्रतिम अशी कॅच पकडली आहे आणि बॅटर पहिला धक्का लागतोय टीम गोगवे संघाला. गणेश आउट. ज्या फलंदाजीची चर्चा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहिली आहे आज कमी काळामध्ये देखील आपल्या नावाची चर्चा मात्र सातत्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवणारा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. अर्थातच संतोष देसाई मैदानाच्या आतमध्ये ज्या ज्या वेळी आपल्या टीमला गरज असते ना त्या वेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच संघर्षामध्ये कठीण परिस्थितीमध्ये उभा राहणारा बॅटर मात्र पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. आक्रमक फटके खेळण्यामध्ये तरबेज असणारे बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये संतोष देसाई दाखल जरूर झालेत आणि संपूर्ण जबाबदारी आणि आपल्या संघाची घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल हो इथे समोरच्या दिशेने फटका सजवला. लोअर फुल टॉस बॉल होता त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न थोडंसं फंगलिंग पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून परंतु तिथे या बॉलवरती 2 धावा घेण्यापासून वंचित ठेवू शकलेले नाहीयेत. या बॉलवरती 2 धावा आल्यात आणि संघाचं खातं आणि अकाउंट ओपन झालंय. श्री गणेश होत असताना टीम बीसीसी गोगवे संघ. ऑन साइडला वळवलाय बॉल. बॉल चाललाय सीमा पार. संतोष देसाई यांच्या बॅट मधून एक मोठा ब्लास्ट येतोय. हा बॉल सीमा पार. रायरेश्वर चषक चौकार. जरूर आहे परंतु ज्या पद्धतीने मात्र फटका पाहायला मिळाला
परत एक वेळा जागा बनवली आणि त्यानंतर मात्र जागा बनवून खेळलेला हा फटका. बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय टप्पा 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 टप्पा, बॉल सीमा पार. रायरेश्वर चषक येतोय हा चौकार. 2 बॉल वरती 2 चौकार नक्कीच खेळले गेलेत. म्हणूनच मी म्हटलं होतं ना, ज्या ज्या वेळी संघाला गरज असते ना त्या त्यावेळी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो आणि आपला कारनामा करून दाखवतो. आणि जबाबदारी उचलली आपल्या संघाची आणि तिथे 2 चौकार आलेत. जबरदस्त बॅटिंग संतोष देसाई यांच्या माध्यमातून मात्र सुरू आहे. परंतु आता गोलंदाज यांना कमबॅक करावा लागेल. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 या धावसंख्येवरती. हो बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर बॉल टाकलाय परंतु बॉल लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप निघून चाललाय आणि नशिबाचा आज चौकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय. बायच्या स्वरूपात 4 धावा आल्यात. रायरेश्वर चषक चौकार येतोय, नशिबाचा चौकार. धावा येऊ द्या कशा येऊ द्या परंतु धावा येणं महत्वाचं आहे आणि आपल्या संघासाठी मात्र धावा जमवण्याचं काम दोन्ही बॅटर करत असताना मात्र पाहायला मिळत आहे. टीमची धावसंख्या 14 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या मात्र 14. आता येणारे बॉल असतील शिल्लक 18 आणि 18 बॉल मध्ये करायचे धावा 19. 18 चेंडू 19 धाबांची गरज. गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक घेऊन मात्र गोलंदाज मात्र सज्ज होत असताना मात्र पाहायला मिळतोय. गौरव वरती दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिलेत. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 19 धाबांची अजूनही गरज आहे. 18-19 समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. कोणता संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल? गौरव विरुद्ध गौरव. बॅट्समन देखील स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय गौरव आणि गोलंदाजी मध्ये देखील पाहायला मिळतोय गौरव विरुद्ध गौरव असा सामना मात्र पाहायला मिळतोय. येणारे 18 बॉल 19 धाबांची गरज. पहिला बॉल गौरव यांचा. चला मॅच स्पीडअप करा प्लीज. अकुट टप्प्याचा बॉल होता. दिशा देण्याचा प्रयत्न बीट करून पाठीमागे चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय गौरवच्या माध्यमातून. पहिला बॉल डॉट बॉल. फुल टॉस बॉल. त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका फसला होता त्या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हरला मात्र बॉल उडवला होता. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आहे परंतु आता काही होणार नाहीये. डोक्याला हात लावलेत जरूर. कॅच ड्रॉप झाली आहे. एक धाव नक्कीच आली. टीमची धावसंख्या 16. 16 बॉल मध्ये 18 धाबांची गरज आहे. हो इथे फटका फसलाय. बॅटची कडा घेऊन संतोष देसाई यांना मात्र जावं लागेल माघारी. मोठ्या फटक्यासाठी मात्र जाण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. परंतु जबरदस्त बॅटिंग त्यांच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल. जिथे आपण पाहायला गेलं तर पित्या पुत्राची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जिथे वडील आउट झाल्यानंतर त्यांची जागा सांभाळण्यासाठी आपल्या टीमचा विजयाला दिशेने घेऊन जाण्यासाठी मात्र स्वतः प्रेम देसाई मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि नक्कीच जाता जाता त्याला काहीतरी कानमंत्र नक्कीच दिला गेलाय. टप्पा कसा रिलीज केला जातोय, टप्पा कशा पद्धतीने येतोय. परंतु जबरदस्त बॅटिंग संतोष देसाई यांच्या माध्यमातून. एक चांगले कॉमेंटेटर देखील आहेत परंतु एक चांगले खेळाडू देखील आहेत. याच मैदानावरती आमची कॉमेंट्री टीमची मॅच झाली होती. समालोचकांची देखील मॅच झाली होती. त्या मॅच मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स त्यांनी दाखवला होता. आज देखील तसाच पद्धतीचा परफॉर्मन्स त्यांच्या बॅट मधून जरूर पाहायला मिळाला. पुढे मॅचच्या दिशेने जिथे आपण पाहायला गेलं तर येणारे बॉल शिल्लक आहेत.
15 बॉल 18 धाबांची गरज असताना मात्र हा बॉल चांगल्या टप्प्यावरती रिलीज केलाय. हा बॉल आलाय डॉट. आता 14 बॉल 18 धाबांची गरज येणार आहे. 14 बॉल 18 धाबांची अजूनही गरज आहे. गौरवने मात्र चांगलं कमबॅक केलंय. दुसरं षटकच्या पद्धतीने मात्र गौरवने हाताळलंय ना. जबरदस्त गोलंदाजी. अगदी धावा रोखल्यात, कुठलाही मोठा फटका येऊ दिला नाहीये आणि ही खासियत या गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळते. आता संपूर्ण जबाबदारी प्रेम वरती आहे. पाहूयात. ओहो, इथे आज जबरदस्त फटका. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न. बॉल अगदी थर्ड मॅनला ट्रॅव्हल होत असताना मात्र पाहायला मिळतोय आणि शेवटच्या मोमेंटला मात्र बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र राहिलाय. जबरदस्त स्टॉप तिथे पाहायला मिळाला. हलक्यात मात्र ढकलून दिला होता कट करण्याचा प्रयत्न आणि तिथे 2 धावा आल्यात या बॉलवरती. चला मॅच स्पीडअप करा थोडीशी. पुढे होऊन स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव. सिंगल येते. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 18 या धावसंख्येवरती 18. 2 षटक समाप्त आणि 2 षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 18. लॉस ऑफ द 2 विकेट. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये मात्र करायचे धावा 15. 12 बॉल मध्ये 15 धाबांची अजूनही गरज आहे. 12-15चं समीकरण मॅच अजूनही संपलेली नाहीये. 50-50 सामना पात्र पाहायला मिळतोय. या षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न होईल की धावा रोखण्याचा प्रयत्न होईल हे मात्र बघायचंय. टीम कोंडवळे टीम आपण भरपूर वेळ घेताय बघा. टायमर ऑन आहे. अन्यथा तुम्हाला एक खेळाडू मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. वेळेचा निर्बंध आहे आणि वेळ कोणासाठी थांबलेली नाहीये. त्यामुळे वेळेचा निर्बंध पाळा. रुपेश गोलंदाजी मार्क वरती. फुल टॉस बॉल. नो बॉलचा इशारा अंपायरचा. फटका फसला होता. नो बॉल आणि त्याच्यावरती 2 धावा. फ्री हिटचा बॉल आहे प्रेम यांच्यासाठी. 12 बॉल मध्ये आता 12 धाबांची गरज. परत एक वेळा फुल टॉस. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय बघा. काळजी घ्या थोडीशी. यस, आपण जर पाहिलं तर या गुरुदत्त प्रतिष्ठान धोंडेवाडीचे एक अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू, लेजंड खेळाडू सन्माननीय अरुणदादा धनावडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील आपण करूयात सहर्ष स्वागत आणि त्यांचं देखील आपण करूयात यथोचित असा सन्मान करायचा आहे. मी सुरेश बापू यांना विनंती करतो की आपण बापू आपल्याला विनंती करतो आपण यथोचित असा सन्मान करायचा. अरुणजी धनावडे साहेबांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान आपण करायचा आहे. अरुणजी धनावडे साहेब, कॅमेरामॅन फोकस करो. एक लेजंड खेळाडू, धोंडेवाडी गावचे ग्रामस्थ,
आणि त्यांचा केला जातो या ठिकाणी यथोचित असा सन्मान. अनेक वर्ष धोंडेवाडी गावचं क्रिकेट ज्यांनी जागा ठेवलं ते अरुणजी धनावडे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. जाऊयात मॅचच्या दिशेने. 12 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. मोठ्या फटक्यासाठी गेलाय. फ्रीडचा बॉल आहे. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न मात्र होतोय का? दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आल्यात. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 26 धावा झाल्यात. कट करण्याचा प्रयत्न बीट करून पाठीमागे चाललाय. हा बॉल आलाय डॉट. दहा बॉल मध्ये आता 7 धावांची गरज. 10 चेंडू 7. अतिरिक्त उसळी घेतली आहे. अगदी टप्पा पडल्यानंतर परफ्यूम डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली. 9 बॉल 7 धावांची गरज आहे अजूनही. 9 चेंडू 7 धावांची गरज. जबरदस्त कमबॅक रुपेशच्या माध्यमातून. शपलून खेळण्याचा प्रयत्न होता आणि हा बॉल देखील आलाय डॉट. आणि आता समीकरण पाहिलं तर येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 8 बॉल मध्ये 7 धावांची अजूनही गरज आहे. आठ बॉल मध्ये 7 धावांची गरज. टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. हा देखील बॉल आलाय डॉट. चांगलं कमबॅक केलंय. ज्या पद्धतीने मात्र आपण पाहायला गेलं तर पहिले 2 बॉल नकारात्मक हाताळले, परंतु त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर 4 डॉट बॉल आलेत आतापर्यंत. अप्रतिम अशी गोलंदाजी मात्र रुपेशच्या माध्यमातून. 7 बॉल 7 धावांची अजूनही गरज. 7-7चं समीकरण. परत एक वेळा खोदून काढण्याचा प्रयत्न. आता यष्टीरक्षकाने लाईन मिस केली आहे आणि हा पुन्हा एकदा नशिबाचा चौकार येत असताना मात्र नॉन स्टॉप बॉल चाललाय. लॉंग स्टॉप बॉल सीमा पार. मिळतील धाबा 4. येतोय हा चौकार. भरपूर वेळ गेला या मॅचला मित्रांनो. येणारे 6 बॉल आणि आता 6 बॉल मध्ये धाबा करायचे. विजयासाठी फक्त 3. 6 चेंडू 3 धाबांची गरज. चला टीम वडतुंबी कॅप्टन आपण या प्लीज. टॉस होईल. शेवटची मॅच आणि सुरू असलेली मॅच त्याच्यातून विजेता संघ. याची 6 चेंडू 3 धाबांची गरज. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. हा बॉल चांगल्या टप्प्यावरती रिलीज केलाय. हा बॉल आलाय डॉट. आता येणारे बॉल 5 बॉल मध्ये 3 धावांची गरज. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुरेश आणि स्ट्रायकर एंडला बॅटर ऑन साइडला वळवलाय. बॉल चाललाय एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि विजयाचा चौकार ठोकलाय आणि हा सामना जिंकलाय बीसीसी गोगवे संघाने. हार्डलक बॅडलक टीम कोंडावळे 11. चला टॉस होईल. बीसीसी गोगवे आणि त्यांच्या विरुद्धामध्ये टीम काळ भैरवनाथ वडतुंबी संघ. आणि मनापासून धन्यवाद व्यक्त करतो टीम गुरुदत्त प्रतिष्ठान धोंडेवाडी आयोजक रायरेश्वर चषक कमिटी
इथे समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.